काय समस्या तुम्हाला काय समजेल? सर, कमीत कमी मागच्या 15 दिवसांपासून इथं पाण्याची समस्या आहे. 15 दिवसाआधी बऱ्याच काही समस्या आहेत हॉस्टेलमध्ये, परंतु जी मुख्य समस्या आहे ती आता पाण्याची समस्या आहे. कारण इथं बोरवेलची सुविधा आहे, परंतु जसं हॉस्टेलमध्ये पाणी पुरतं आहे, तर काही दिवसापासून जे झालं मोटर खराब झाली. त्याच्यानंतर आम्ही बऱ्याचशा कंप्लेंट केल्या की आम्हाला पाणी पोच होत नाही, तेवढे पाण्याची पूर्णता करा. तर त्याच्यानंतर ते चालू होतं तसंच हळूहळू, परंतु आता पूर्णपणे पाणी खंडित झालेले आहे. त्याच्यानंतर त्यांनी उपाययोजना म्हणून आम्हाला जे टँकरची सुविधा आहे ती चालू केली. परंतु उन्हाळ्याचे दिवस असल्याकारणाने आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी बाहेरून इथून पाणी घेऊन, जारमधून पाणी घेऊन हॉस्टेलच्या रूममध्ये जावं लागतं. रूम एवढ्यामध्ये आहेत की प्रत्येक गोष्टीला म्हणजे पिण्याचं पाणी असेल किंवा इतर गोष्टींसाठी लागणारं पाणी असेल ते आम्ही इथून मध्ये घेऊन जातो आहे. आणि तेही पाणी पूर्णपणे पुरत नाही, कारण आपल्या हॉस्टेलची कमीत कमी 80% जी हे पूर्णता ती झालेली, विद्यार्थी संख्या वाढलेली, त्याच्यामुळे पाण्याची समस्या म्हणजे आम्हाला पाण्याची पूर्तता होत नाही आता सध्यासाठी. आणि त्याच्यामुळे खूप हाल होत आहेत मुलांचे सगळ्यांचेच. काय मागणी आहे आता तुमची? आमची आता सध्या तरी मागणी आहे की पाण्याची जी पहिल्यापासून होती ती पाणी आम्हाला पूर्ण द्या. त्याच्यानंतर जे आहेत रूममध्ये अनेक काही समस्या आहेत. रूम प्रत्येक रूममध्ये असल्या कारणाने आम्ही आता सगळं म्हणजे आम्हाला वरून परमिशन भेटली की तुम्ही कूलर वापरू शकतात. आम्ही स्वखर्चाने ते कूलर आणलेले आहेत रूममध्ये, परंतु ते कूलर चालवण्यासाठी अतिरिक्त विजेची गरज पडते, परंतु तीसुद्धा आम्हाला पूर्ण होत नाही. कारण इथं जे विजेचे कनेक्शन आहे तेही तितक्या म्हणजे जे त्यांनी दिलेलं आहे तेही तितकं पुरेसं पडत नाही. त्याच्यामुळे वारंवार लाईट जाते, रात्रीची लाईट बंद होते. आणि इथं ॲप्रॉक्सिमेटली 60% स्टुडंट हे मेडिकल स्टुडंट आहेत. कोणी रात्रीचा अभ्यास करतं, कोणी अभ्यास करतं, तर त्यांना रात्रीची लाईट जाते, कधी काय होतं, प्रत्येक गोष्टीला इथं विद्यार्थी प्रॉब्लेम फेस करतायत. मागण्या पूर्ण झाली नाही तर पुढे काय करणार आपण? सर, मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही प्रत्येक म्हणजे ज्या गोष्टी आम्हाला पूर्ण कराव्या लागतील ते आम्ही पूर्ण करायला तयार आहोत. त्याच्यानंतर जे हे तर निर्वाह भत्त्याची गोष्ट झाली, कमीत कमी 6 ते 8 महिने झाले आम्हाला रुपया निर्वाह भत्ता आलेला नाही. त्याच्यानंतर भोजन भत्त्याचं झालं, ते मग भोजन भत्ता हा ह्या महिन्याच्या पुढच्या महिने येतो, त्याच्यामुळे जो येतो त्याच्या पुढच्या महिन्यात येत असतो. असं प्रत्येक गोष्टी आम्ही ॲडजस्ट करतोय. आम्हाला प्रत्येक गोष्टी जसं आम्ही की असं नाही की प्रायव्हेट रूमसारखं नाही, आम्ही प्रत्येक गोष्टीला सहकार्य करतोय की आपण कुठंतरी यांना सहकार्य करावं. पण प्रत्येक गोष्ट अशी नाही की सहकार्य करतोय म्हणून ते आमच्यावर लुटत चाललेले आहेत. ज्याला या बिल्डिंगचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे तो आमच्या प्रत्येक आता इथं आम्हाला जरी आमचे पॅरेंट्स भेटायला आले तरी ती रूमपर्यंत पोहोचू शकत नाही. आणि इथला जो बिल्डिंग मालक आहे तो मुलांच्या रूममध्ये जाऊन मुलांचे जे प्रायव्हेट रूमचे जे दरवाजे आहेत वॉशरूमचे ते त्याने बंद केले. ते वॉशरूमच्या दरवाजे कारण बंद का केलेत की त्याचं असं म्हणणं होतं की तुम्ही बाथरूममध्ये जर पाणी टाकाल तर त्याच्यानंतरच्या गटारी ते तुंबले आहेत. कमीत कमी 2 ते 3 महिन्यापासून या इथं गटारी तुंबलेल्या आहेत. त्या गटारी तुंबल्यामुळे एवढी घाण झालेली की अक्षरशः मुलांना जाताना तिथं ते डास येत आहेत, कुठं ते बिमारी फैलते, काय प्रॉब्लेम होत आहे ते फक्त मुलांना माहिती. तरी मुलं फक्त ॲडजस्ट करण्याच्या याच्यावर आहेत. मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही आंदोलन करणार असेल. हो, मागणी पूर्ण झाली नाही तर काय करणार? मागणी पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही नक्कीच कलेक्टर ऑफिसला जाऊ. त्याच्यानंतर आपलं जे समाजकार्य कार्यालय आहे त्याच्यानंतर आम्ही सगळे विद्यार्थी जाऊ आणि तिथं आंदोलन करू. किती विद्यार्थी आहेत? आम्ही इथं आता 70 विद्यार्थी आहेत आता.